नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण टेस्ट ट्यूब बेबी सक्सेस रेट या विषयावर बोलणार आहोत. सध्याच्या काळात अनेक जोडपी अशी आहेत जी मातृसुखापासून वंचित आहेत. मग अशा वेळेस टेस्ट ट्यूब बेबी अशा जोडप्यांसाठी एक वरदान आहे. पण त्याआधी टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय, ती का केली जाते, ती कोणासाठी जास्त उपयुक्त आहे आणि ती यशस्वी होण्याचं प्रमाण नेमकं किती आहे, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत आरोग्यम धनसंपदामध्ये. तर आजचा आपला विषय आहे टेस्ट ट्यूब बेबी सक्सेस रेट आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. तर या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी डॉक्टरांची ओळख देखील करून घेऊया. डॉक्टर नरहरी मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सुसज्ज असं हॉस्पिटल कार्यरत आहे. डॉक्टर मळगावकर हे रिलायन्स लाईफ सायन्स मुंबई इथे IVF विभागामध्ये कार्यरत होते. प्रसिद्ध IVF तज्ज्ञ डॉक्टर BN चक्रवर्ती कलकत्ता यांच्यासोबत सरांनी कामही केलंय. या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉक्टर मळगावकर यांनी सिंगापूरमधून आपले IVF विषयांमध्ये उच्च शिक्षण मिळवलेलं आहे. तसंच तिथे त्यांनी जगविख्यात IVF तज्ज्ञ डॉक्टर PC बोंग यांच्यासोबत कामही केलेलं आहे. आतापर्यंत प्रोजेनेसिसला देशात आणि विदेशात अनेक पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलेलं आहे. आत्ताच प्रोजेनेसिसमध्ये एका विदेशी महिलेला विवाहाच्या 18 वर्षानंतर मातृत्व सुख मिळालेलं आहे. IVF प्रणालीनं अपत्य प्राप्तीसाठी या महिलेनं UK, अमेरिका, नॉर्वे तसंच डेन्मार्क, कॅनडा आदी प्रगत देशांमध्ये उपचार घेतले. या दरम्यान तब्बल 8 वेळा IVF तंत्रज्ञान अपयशी ठरलेलं होतं. मात्र प्रोजेनेसिसमध्ये या महिलेला पहिल्याच IVF सायकलमध्ये यश मिळालं. वारंवार IVF अपयशी झाल्यानं रुग्णांना डॉक्टर नरहरी मळगावकर जे आहेत ते खरंच एक वरदान आहेत असं म्हणावं लागेल. तसंच डॉक्टर सोनाली मळगावकर हे वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून त्यांनी पुणेमधून पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून MC गायनोलॉजिक्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलेलं आहे. सध्या त्या 6 वर्षांपासून प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये IVF तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक वंध्यत्व दाम्पत्यांवर IVF पद्धतीचे यशस्वी उपचार करून दाखवलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवलेला आहे. तसंच त्यांनी वारंवार IVF अपयशी असलेल्या दाम्पत्यांवर देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि इतका खरं तर परिचय आहे डॉक्टरांचा. आणि म्हणूनच मॅम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की IVF नेमकं काय असतं आणि याचा सक्सेस हा कोणत्या कारणांवर एकंदरीतच डिपेंड असतो, काय सांगाल? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ज्या इन्फर्टिलिटीने जे ग्रस्त पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी सक्सेस हा संपूर्ण ट्रीटमेंटचा हा एंड पॉईंट असतो. आणि सगळे डॉक्टर्स आणि पेशंटचे पण प्रत्येक स्टेपमध्ये सक्सेस हा याच्यावरच सगळं जे आहे स्टेप्स त्यांच्या त्यावर केंद्रित असतात. तर येस, IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे जी प्रोसेस शरीरात गर्भनलिकेत होते, म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्राणूंचा मिलाप होऊन जे फर्टिलायझेशननी जे गर्भ बनतो नॅचरली गर्भनलिकेमध्ये, ती प्रोसेस जेव्हा शरीराच्या बाहेर केली जाते, म्हणजे स्त्रीबीज शरीराच्या बाहेर काढून शुक्राणूंसोबत फर्टिलाइज करून त्याचा जो गर्भ बनतो तो 3 ते 5 दिवस शरीराच्या बाहेर वाढून तो जेव्हा आपण गर्भाशयात परत ट्रान्सफर करतो त्या संबंध प्रोसेसला आपण IVF असं म्हणतो. तर सक्सेस रेटचा जर विचार केला तर सक्सेससाठी कुठले फॅक्टर्स कारणीभूत आहेत ह्याचा आपण जेव्हा विचार करतो तर त्यासाठी त्यांना आपण 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. पहिला म्हणजे पेशंट रिलेटेड फॅक्टर्स आणि दुसरं म्हणजे ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्स. तर जसं आपण समजू शकतो की उत्तम पीक शेतीमध्ये येण्यासाठी जसं उत्तम बियाणं आवश्यक असतं, तसंच जमीन ही सुपीक असावी लागते, वातावरण हे एकदम पोषक असावं लागतं. त्याचप्रमाणे जे काही IVFचे सक्सेस रेट आहे, कारण ही जी प्रोसेस आहे गर्भ बाहेर बनवण्याची असल्या कारणाने गर्भांची क्वालिटी कशी आहे, म्हणजे स्त्रीबीजांची आणि शुक्राणूंची उत्तम क्वालिटी जर असेल तर सक्सेस रेट हा उत्तम असतो. शिवाय जी जमीन आहे, म्हणजे जिथे गर्भ आपण रुजवतो ते जे अस्तर कसं आहे, गर्भाशयाचं जे वातावरण आहे ते किती पोषक आहे गर्भासाठी. शिवाय
नंतर ही जी ट्रीटमेंटचा जो संबंध प्रवास आहे तो शरीरातच व्हायच्या लेडीजचा. तर सिस्टमिकली लेडीजचा काही आजार आहे का, किंवा हार्मोनली किती बॅलन्स आहे, काही इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत का, या सगळ्याचा जो परिणाम आहे तो सक्सेस रेटवर होतो. शिवाय काही लाईफस्टाईल फॅक्टर्स बोथ लेडीज आणि पुरुषांमध्ये पण, जसं की स्मोकिंग आहे, ओबेसिटी आहे किंवा स्ट्रेस आहे, याचा परिणाम आपल्याला सक्सेस रेटवर होताना दिसतो. ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्सचा आपण जेव्हा विचार करतो तर ट्रीटमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन आहे, कारण संबंध 3 ते 5 दिवसाचा जो प्रोसेस आहे, जो प्रवास आहे, तो आपण टेस्ट ट्यूबमध्ये करतो. त्यामुळे कुठे ट्रीटमेंट घेतली जाते, तिथला IVF सेंटरची ही क्वालिटी कशी आहे, तिथले जे कन्सल्टंट आहेत ते किती एफिशियंट आहे, किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तिथे अवेलेबल आहे, आणि पेशंटचं जे अचूक निदान केलं जातंय का, किती इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट तिकडे दिली जाते. शिवाय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी बेस्ट पिकअप आपण करतोय, त्याचा जे सर्वांचा जो परिपाक असतो तो आपल्याला ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्समध्ये सक्सेसमध्ये परिवर्तित होताना आपण दिसतो. तर आता सध्याच्या टेक्नॉलॉजीमुळे आपण म्हणू शकतो की जो काही पूर्वी असाध्य असे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना पण आपण सक्सेस देऊ शकतोय IVF मुळे. अगदी. आणि सर, पुढचा प्रश्न माझा तुम्हाला आहे की कोणत्या कारणांमुळे IVFचा हा रिझल्ट जो आहे तो अतिशय इम्प्रूव्ह झालेला दिसतो, त्याबद्दल काय सांगाल? नक्की. जेव्हा आपण बघतो IVF, मॅडमांनी सांगितलं IVF टेक्नॉलॉजी काय आहे, याचा जो सक्सेस आहे हा कशावर डिपेंड असतो, तसंच पेशंटचे फॅक्टर्स झाले आणि क्लिनिकचे फॅक्टर्स, ट्रीटमेंट रिलेटेड फॅक्टर्स झाले. तर तसंच आपण जेव्हा बघतो, तर जेव्हा IVF टेक्नॉलॉजी आली तेव्हा IVFचे रिझल्ट हे अतिशय कमी होते. सो अराउंड 20-25% पर्यंतच आपण रिझल्ट बघायला मिळायचे. पण आजच्या याच्यामध्ये जेव्हा आपण रिझल्ट बघतोय, हे रिझल्ट अतिशय इम्प्रूव्ह झालेले आहे. तो जवळपास 75-80% पर्यंत आपल्याला हे रिझल्ट जाताना बघायला मिळतात आपल्याला. सो हे रिझल्ट इम्प्रूव्ह होण्याचं नक्की कारण काय, जर आपण त्याचा विचार केला तर सर्वात महत्वाचं कारण याच्यामध्ये म्हटलं तर जी टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे IVF फील्डमध्ये, ती फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे हे रिझल्ट इम्प्रूव्ह झालेले आहे. जसं IVF ही एक बेसिक टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, जसं आपण म्हणतो अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, ज्याला आपण ICSI म्हणतो, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ICSI किंवा IMSI, ह्या टेक्नॉलॉजी ज्या आल्या त्याच्यामुळे पुरुष वंधत्व जे आहे, जे आधी पर्टिक्युलर IVF साठी पर्टिक्युलर जे काउंट आहे शुक्राणूंचा, मोटिलिटी आहे, ती आवश्यक होती. पण आता त्याचीही गरज नाही. इव्हन जर शुक्राणू नसतील तर आपण अंडकोशातून स्पर्म रेट्रायवल टेक्निकने शुक्राणू काढून त्याच्यापासून आपण गर्भ तयार करू शकतो. सो याच्यामुळे ही जी टेक्नॉलॉजी आली आहे, याच्यामुळे IVF पुरुष वंधत्वामध्ये कितीही मेजर प्रॉब्लेम असेल तरी आपल्याला रिझल्ट हे अतिशय चांगले बघायला मिळतात. तसं तर सेकंड पार्ट आपण विचार केला, सो याच्यामध्ये आहे ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या आपण बघतो आता, याच्यामध्ये लेझर लॅबमध्ये बघितलं तर लेझर असिस्टेड हॅचिंग, म्हणजे जे गर्भ बनतो त्याच्या बाहेरचा जो लेअर आहे तो हॅच केल्यामुळे तो गर्भ रुजण्याचे चान्सेस वाढतात. तसंच ब्लास्टोसिस ट्रान्सफर, जो गर्भ आहे तो आपण 5व्या-6व्या दिवसापर्यंत वाढून तो ट्रान्सफर केला तर त्याचं सिलेक्शन बेस्ट क्वालिटी ऑफ गर्भ आपण ट्रान्सफर करू शकतो. तसंच जे IVF सेंटर आहे, आधीच्या काळामध्ये हे IVF हे गायनॅकशी रिलेटेड होतं. आता जे IVF आहे ही एक सुपर स्पेशालिटी बनलेली आहे आणि त्याच्यामुळे स्पेशलाइज IVF सेंटर्स आलेले आहेत, टर्शियरी केअर सेंटर ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहे, म्हणजे आपण फक्त पेशंट्सची IVF रिलेटेड पेशंटशी तिथे ट्रीटमेंट दिल्या जातात. आणि ज्याच्यामध्ये मी सांगितलं ह्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं फ्रीज ऑल प्रोटोकॉल, म्हणजे जो गर्भ तयार होतो तो -196 डिग्री टेम्परेचरला गोठवला जातो आणि त्याच्यानंतर नॅचरल किंवा मॉडिफाईड नॅचरल सायकल जेव्हा आपण तो ट्रान्सफर करतो, जेव्हा मधला तो लेअर असतो त्याची रिसेप्टिव्हिटी चांगली असते, गर्भ रुजण्याचे चान्सेस हे अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. सिक्वेन्शियल एम्ब्रिओ ट्रान्सफर झालं त्याच्यामध्ये आपल्याला एक इम्प्लांटेशन रेट जास्त मिळतो. तसंच आपल्याला एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटीचे काही प्रॉब्लेम्स असतील तर आपल्याला एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे आपण करू शकतो. नंबर ऑफ प्रकारचे नवीन नवीन मेडिकेशन्स आले ज्याच्यामुळे आपण गर्भही चांगल्या पद्धतीचे CBJ वाढवू शकतो, गर्भाचा अस्तर चांगला तयार करू शकतो, रुजण्याचं प्रमाण वाढवू शकतो आपण. आणि क्लास 1000 च्या एम्ब्रिओलॉजी लॅब आल्या आहेत, तर लॅबमध्ये पण बऱ्याचशा टेक्नॉलॉजीच्या नवीन आलेल्या आहेत. या सगळ्या टेक्नॉलॉजीजमुळे आपण आज बघतो IVFचा सक्सेस रेट जो आहे तो एक फार चांगल्या लेवलला जाऊन पोहोचलेला आहे. नक्कीच सर. आणि इतकं सुंदर खरं तर हे विश्लेषण तुम्ही केलेलं आहे की जे समजायला देखील अतिशय सोपं होतं या दाम्पत्यांसाठी, आणि म्हणूनच सरांकडून अनेकांनी उपचार देखील करून घेतलेले आहेत. आणि त्यातल्याच एका पेशंटचा अनुभव देखील आपण आता ऐकूयात. पांडुरंग पितांबर फिरंगे, वय 39. माझे लग्न 2006 मध्ये झाले. लग्नाला 13 वर्ष कंप्लीट झाले. माझं नाव भारती पांडुरंग किरंगे. मी 33 वर्षाची आहे आणि मडगावकर डॉक्टर खूप म्हणजे खूप चांगले आहेत आणि सल्ला वगैरे एकदम व्यवस्थित देतात, व्यवस्थित सांगतात, शांततेत.
तर इथे आम्हाला पहिल्याच ट्रान्सफरमध्ये सक्सेसफुल मिळालं आणि आमचं 1 बेबी आहे, आता व्यवस्थित आहे. तर या खरं तर दाम्पत्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम या डॉक्टरांनी केलेलं आहे. आणि यावेळेस आपल्याकडे एक फोन कॉल देखील येतोय. राधा माने यांचा हा अमरावतीवरून फोन कॉल आहे. यावेळेस राधा माने बोला, आपण काय बोलताय? हॅलो जी बोला बोला, प्रश्न विचारा. नमस्कार सर. माझे वय 38 आहे. हॅलो हा बोला बोला, सलग बोला, तुमचा आवाज ऐकू येतोय. सर, माझे वय 38 आहे. माझ्या लग्नाला 11 वर्ष झाले. 3 वर्षात माझे 2 वेळा IVF झाले सर. पण रिझल्ट आला नाही. अंडाशयाची कॅपॅसिटी कमी आहे असं सांगतात. अगदी. तर मॅम, अशा केसमध्ये रिझल्ट येऊ शकतो का? नक्की नक्की, हा प्रश्न आपण मॅमना विचारूया. मॅम, काय सांगाल या प्रश्नावर? येस शुअर. आता जो राधाजींचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये वय त्यांनी 38 सांगितलंय, राईट. आणि त्याच्यामध्ये 2 IVF ऑलरेडी फेल झाले आहेत. तर सगळ्यात पहिले जेव्हा आपण म्हणतो, जसं पुरुषांमध्ये शुक्राणू निरंतर बनत असतात, पण लेडीजचं तसं नाहीये. लेडीजचं वयासोबत काय होतं जातं की अंडाशयाची कपॅसिटी, जसं त्यांनी सांगितलंय, ती कमी झाली आणि त्यांच्यासोबत ते दिसतंय. तर 35 नंतर जेव्हा आपण श्रीबीजांची नंबर आणि क्वालिटी ही दोघंही कमी होताना आपल्याला दिसतात. तर आता ट्रीटमेंटचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिले इव्हॅल्युएशन सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपण सोनोग्राफी करू, आपल्याला त्याच्यात लक्षात येईल की अँड्रॉइड फोलिक्युलर काउंट किती आहे, म्हणजे अंडाशयाची किती कपॅसिटी शिल्लक आहे आता. तर मग अशा जेव्हा कमी अंडाशयाची कपॅसिटी असते तेव्हा डेफिनेटली रिझल्ट येऊ शकतो, पण त्यासाठी प्रॉपर इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि प्रिपरेशन त्यांच्या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपल्याला हे तर माहिती आहे की अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला श्रीबीज कमी आपण एक्सपेक्ट करू शकतो, पण क्वालिटी बेटर करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. म्हणजे आपण जर एक्स्ट्रा टेस्टोस्टेरॉन एन्व्हायरमेंट वाढवण्यासाठी काही मेडिकेशन दिलं, जसं की DHA झालं, टेस्टोस्टेरॉन झालं, ग्रोथ हार्मोन झालं, त्याच्यामुळे श्रीबीजांची क्वालिटी आपण बेटर करण्याचा प्रयत्न करू शकतो. शिवाय IVFच्या दरम्यान आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरणं गरजेचं आहे. तर बेस्ट स्टिम्युलेशन प्रोटोकॉल आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. जर आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून चांगले 3 चांगल्या क्वालिटीचे गर्भ जर आपल्याला बनवता आले तर रिझल्ट अतिशय उत्तम मिळू शकतो. समजा 3 पेक्षा कमी श्रीबीज आपल्याला मिळत असते तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. म्हणजे मल्टिपल वेळा स्टिम्युलेशन करून असे जे गर्भ बनतात ते आपण चांगल्या क्वालिटीचे गर्भ सिलेक्ट करून त्यांना क्युमुलेट करून आपण नंतर नॅचरल सायकलमध्ये आपण ट्रान्सफर करायला पाहिजे हे सगळे गर्भ गोठवून त्यानंतर. तर अशामध्ये सक्सेस रेट आपण खूप चांगला देऊ शकतो. पण प्रिपरेशन येस ते महत्त्वाचं आहे. सोबत असोसिएटेड काही पॅरामीटर्स आहेत का, कारण मागचे जे IVF फेल झालं याचं रिझन आपल्याला स्त्रीसोबत पण पुरुषांमध्ये पण आहे का ते बघणं आधी गरजेचं आहे. म्हणजे स्पर्म पॅरामीटर्समध्ये काही अबनॉर्मलिटी तर नाही ना. शिवाय जी अस्तराची रिसेप्टिव्हिटी आहे ती आधी चेक करणं गरजेचं आहे. एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी आधी करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रॉपर टेक्नॉलॉजी जर वापरली, प्रॉपर इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट केली तर राधाजी नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं. नक्कीच या फोन कॉलच्या या उत्तरानंतर त्यांचं समाधान झालं असावं असं आपण मानूया. आणि पुढचा आणखीन एक फोन कॉल येतोय पुण्यावरून. मुग्धा पुराणिक यांचा हा फोन आहे. मुग्धाजी बोला. हॅलो जी बोला. हॅलो सर, हा प्रश्न आहे माझा. माझे पुण्याला सर. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय तुमचा. हा सर, माझे पुण्याला 3 आणि मुंबईत 2 IVF सायकल अयशस्वी झालेत. त्याआधी पहिले मी 3-4 वर्षे आम्ही नॅचरलीच ट्राय केलं आणि 4 सायकल IUI पण केले होते जी, पण कशातच प्रेग्नन्सी राहिली नाही. डॉक्टरांना कारणे पण विचारले. IVF मध्ये पण सर्व काही नॉर्मल असतं पण गर्भ रुजतच नाही आणि असं म्हणतात की म्हणजे गर्भ रुजत नाही हा असं काही रिझन माहिती पडलंय. तर फर्दर काय स्टेप्स घ्यायला पाहिजे आम्ही? नक्कीच सर या प्रश्नाचं उत्तर देतील तुम्हाला. नक्की. आता पुराणिक मॅडम जो आहे त्यांचा जो क्वेश्चन आहे हा टिपिकल आपण म्हणू शकतो. त्यांचे मल्टिपल वेळा IVF झालेले आहे आणि ते फेल झालेले आहेत IVF आता. तर बेसिकली त्यांना जेव्हा IVF फेल झाल्यानंतर कारण सांगण्यात आलंय का जो गर्भ तयार झालेला आहे तो कुठेतरी जो गर्भाचा लेयर आहे त्याच्यामध्ये तो इम्प्लांट होत नाही, त्याला रुजत नाही आपण असं म्हणतो. सो बेसिकली आपल्याला अशा कंडिशनमध्ये जो मोर फोकस जो आहे तो
गर्भाशयावर ठेवणं फार गरजेचं असतं, कारण तो एक फॅक्टर असतं गर्भाशय ज्याच्यामुळे वारंवार IVF फेल होऊ शकतं. सो याच्यामध्ये आपल्याला गर्भाशयाला काही सूज आहे का ते बघणं गरजेचं आहे, गर्भाशयाच्या मध्ये काही पडदा आहे का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्याचबरोबर आपल्याला गर्भाशयाचा जो लेअर आहे त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे, ज्याला आपण एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी म्हणतो. सो त्या स्टडीमध्ये आपल्याला लक्षात येतं जे गर्भाशयाचा मधला लेअर आहे त्याचा थिकनेस कसा आहे, त्याची मॉर्फोलॉजी कशी आहे, त्याचा ब्लड परफ्युजन रक्तपुरवठा कसा आहे, त्याचा युट्रोनाटो इंडायसिस कशी आहे हे आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर गर्भाशयामध्ये काही इन्फेक्शन आहे का, बऱ्याच वेळा इन्फेक्शन असेल तरी ते इन्फेक्शनमुळे तो गर्भ रुजत नाही, तर ते आपल्याला इन्फेक्शन रूल आउट करणं फार गरजेचं आहे. सो काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ज्याला एंडोमेट्रायटिस म्हणतात किंवा ट्युबरक्युलोसिस इन्फेक्शन असेल ते आपण पहिले चेक करणं आणि त्याचे इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे. तर सायमल्टेनियसली जर गर्भाशयाला फायब्रॉइडच्या गाठी असतील तर त्या काढणं गरजेचं आहे, किंवा गर्भाशयाला सूज असेल तर डिबल्किंग सर्जरी करणं गरजेचं आहे, किंवा आपल्याला डाउनरेशन ऑफ सायकल करणं गरजेचं आहे, म्हणजे सायकल कुठेतरी बंद करून पिरियड बंद करून सूज कमी करून मग आपल्याला ट्रान्सफर करणं अशा कंडिशन मध्ये गरजेचं आहे. किंवा आपल्याला लॅटरल मेट्रोप्लास्टी म्हणून एक ऑपरेशन असतं ज्याच्यामध्ये आपण गर्भाशयाचा मधला जो लेअर आहे तो कट करून गर्भाशयाचा व्हॉल्यूम आपण वाढवतो. याचबरोबर नळीमध्ये जर पाणी असेल तर डिलिंकिंग, नळी बंद ब्लॉक करणं हे फार महत्वाचं असतं. याचबरोबरच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं मी सांगितलं याच्यामध्ये PRP इंजेक्शन झालं, आपण थेरपी आपण जर दिली, लीड थेरपी दिली, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे जर आपण केलं, किंवा पेरिफेरल मोनोन्यूक्लिओसाइड्स इंजेक्ट आपण केलं, ग्रॅन्युलोसाइड स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स जर आपण वापरले, सो अशा कंडिशनमध्ये आपण रिसेप्टिव्हिटी इम्प्रूव्ह करू शकतो. तसंच सायमल्टेनियसली आपल्याला जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं मी बोललो होतं, ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं, त्याच्यानंतर फ्रीज ऑल प्रोटोकॉल झालं, लेझर असिस्टेड हॅचिंग झालं, सो ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला सपोर्ट घेणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता नॅचरल सायकलमध्ये जे ट्रान्सफर करणं फार महत्वाचं असते, तर नॅचरल सायकल IVF आपण म्हणतो ना, मॉडिफाईड नॅचरल सायकल IVF. सो अशा कंडिशनमध्ये जर आपण जर बघितलं ओव्हरऑल, सो ह्या सगळ्या पद्धतीने जर आपण प्रॉपर इनडेप्थ इव्हॅल्युएशन करून जर पुढे गेलो तर आपल्याला नक्की गर्भाशयामध्ये जरी काही प्रॉब्लेम असेल, रुजत नसेल, तर ते आपल्याला कारण आपण रूल आउट करू शकतो. सायमल्टेनियसली काही इम्युनॉलॉजिकल कॉज आहे ज्याच्यामुळे तो गर्भ रिजेक्ट होतोय का ते पण आपण बघणं गरजेचं आहे. त्याच्यावर पण नंबर ऑफ मेडिकेशन्स आहे, चांगल्या उपचार पद्धती आता अवेलेबल आहे. सो हे आपण गर्भाशयासाठी पूर्ण बघितलं पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त आपण बाकीचे फॅक्टर्स पण रूल आउट करणं, इनडेप्थ इव्हॅल्युएशन करून योग्य ट्रीटमेंट योग्य वेळी आणि इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट तुमच्या शरीराप्रमाणे जर आपण ट्रीटमेंट दिली गेली तर नक्की मी सांगेल तुम्हालाही अतिशय चांगला रिझल्ट हा मिळू शकतो. नक्कीच खूप आश्वस्त असं हे उत्तर होतं आणि हे मार्गदर्शन होतं खरं तर या मुग्धा पुराणिक यांच्यासाठी. सरांकडून यशस्वीपणे उपचार करून घेतलेल्या पेशंट्सचे आणखीन काही अनुभव यावेळेस आपल्याकडे आहेत, ते देखील आपण ऐकूयात. मी भीमराव संतोष जाधव, माझं वय 30 आणि ही माझी मिसेस पल्लवी भीमराव जाधव, यांचं वय 27 आहे. आम्ही मूळचे राहणारे जळगावचे. सरांनी ज्या ज्या प्रकारे मार्गदर्शन आम्हाला केलं नरहरी मळगावकर सरांनी, त्याप्रमाणे आम्ही सरांना सांगत गेलो की तुम्हाला पटेल त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट करा, फक्त आम्हाला सक्सेस हवंय. त्यानुसार सरांनी आम्हाला ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू सांगत गेलो. आम्ही त्याची ट्रीटमेंट घेत गेलो. तिकडे पुण्याची 4 सायकल, त्याच्यानंतर 3 IVF नगरला, आणि त्याच्यानंतर इथली एक पहिली सायकल आणि दुसऱ्या सायकलमध्ये आम्हाला सक्सेस भेटली. तर योग्य उपचार केल्यानंतर खरं तर अशाच पद्धतीचं सुख अनेक दाम्पत्यांना घेता येऊ शकतं, हेच या माध्यमातून डॉक्टर मळगावकर जे आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बातमीपत्रामध्ये. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणखीनही आपल्याला प्रश्न त्यांच्याकडे विचारायचे आहेत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तर ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि ब्रेक नंतर देखील फोन कॉल्स येत आहेत सर, आणि यावेळेस एक महत्त्वाचा फोन कॉल येतोय मुंबईवरून. कामिनी शिंदे यांचा हा फोन आहे. कामिनीजी बोला, काय प्रश्न आहे आपला? नमस्कार मॅडम, मी कामिनी शिंदे बोलते मुंबईहून. मला ना PCODचा त्रास आहे. मी 5 वेळेस IUI केलं. 3ऱ्या IUIच्या वेळेस नंतर मी लॅप्रोस्कोपी पण केली, आणि त्याच्यामध्ये ना माझी जी डाव्या साईडची नळी ती खराब निघाली. त्यानंतरच्या 2 ज्या IUI केल्या ना मी, त्या सुद्धा फेल गेल्या. मग आणि माझे जे सर्व रिपोर्ट आहेत ना ते आता नॉर्मल आहेत. तर तरी सुद्धा मला प्रेग्नन्सी नाही राहते. तर मी आता काय करू शकते उपाय याच्यासाठी? डॉक्टर सोनाली मळगावकर, तुम्ही हा प्रश्न ऐकला असेलच, काय सविस्तर सांगू शकता, त्यांना काय दिलासा देऊ शकता?
येस. आता हा कामिनींचा जो प्रश्न आहे त्यांच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, पण IUI 5 सायकल्समध्ये यश आलेलं नाही आणि जी लॅप्रोस्कोपी झाली आहे त्या दरम्यान जी डाव्या बाजूची ट्यूब आहे ती खराब आहे आणि त्यानंतरचे पण एक ट्यूब फंक्शनिंग नाही असं दिसतंय, कारण त्यानंतरच्या 2 IUI मध्ये पण रिझल्ट आलेला नाहीये. तर आता ट्रीटमेंटचा जर आपण विचार केला तर आता जो ऑप्शन बेस्ट त्यांच्यासाठी राहील तो असेल IVFचा, कारण जी लेफ्ट साईडची ट्यूब आहे आणि राईट साईडची ट्यूब पण फंक्शनिंग नाहीये. तर अशा वेळेस आपल्याला प्रेग्नन्सीसाठी रिझल्ट हवा आहे तर त्यासाठी IVFची मदत घ्यावी लागेल, कारण IVF मध्ये आपण नळीचं काम आहे ते बायपास करणारे आणि ते शरीराच्या बाहेर करणारे. त्यामुळे श्रीबीज आणि शुक्राणूंचा मिलाप जेव्हा आपण बाहेर करू आणि अशा पद्धतीने रिझल्ट चे चान्सेस खूप चांगले वाढतील. फक्त की जी नळी आहे त्याच्यामध्ये काही हायड्रोसल्फिन्स आहे का किंवा त्यातलं पाणी काही अस्तारा झिरपतंय का हे IVFला जाण्याआधी बघणं गरजेचं आहे. आणि तसं जर होत असेल तर ते नळीचं कनेक्शन गर्भाशयापासून सेपरेट करणं ही गरजेचं आहे. त्याला आपण डिलिंकिंग असं म्हणतो, कारण फ्युचर गर्भ रुजण्यासाठी हे जे पाणी आहे ते आपल्याला अडचण निर्माण करू शकतं. सोबत स्पर्म पॅरामीटर्स पण प्रॉपरली असेस करणं गरजेचं आहे की वेदर स्पर्म क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मॉर्फोलॉजीमध्ये काही इश्यू आहे का, DNA फ्रॅगमेंटेशन काही वाढलेलं आहे का, किंवा अस्तरामध्ये काही असे इम्प्लांटेशनचे काही अडथळे नाहीत ना की जे रिझल्ट आतापर्यंत देऊ शकत नाही. COD मध्ये IVFचा सक्सेस रेट खूप जास्त चांगला आहे, कारण अशा लेडीजचे भरपूर गर्भ बनतात आणि फर्दर सायकलमध्ये पण ते आपल्याला वापरता येऊ शकतात. शिवाय जर आपण फ्रोझन सायकलला गेलो तर आपल्याला अस्तर चांगलं प्रिपेअर करता येऊ शकतं आणि कॉम्प्लिकेशन्स पण हे खूप कमी बघायला मिळतात. तर येस कामिनीजी, आता आपण थोडीशी एक स्टेप पुढे जाऊन IVFचा विचार करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात रिझल्ट बाकी अवेलेबल ट्रीटमेंटपेक्षा 4 ते 5 पट जास्ती सक्सेस रेट असणार आहे. नक्कीच रिझल्ट डेफिनेटली येऊ शकतो, निराश व्हायची गरज नाही. नक्कीच. खूप खूप धन्यवाद डॉक्टर नरहरी मळगावकर सर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर मॅम, तुम्ही इथे आलात आणि या कार्यक्रमाद्वारे तुम्ही TV9च्या प्रेक्षकांना हे बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तर यासोबतच आरोग्यम धनसंपदामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी.